नमस्कार मित्रांनो, आपल्या विजय भाऊ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण पहिला भाग पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर आपला आज आपण भाग दोन नंबरचा पाहूत. तर बघा, आपल्या पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं की काही पुढच्या भागामध्ये सांगण्यात येईल. तर ह्या भागामध्ये संपूर्ण तुम्हाला चॅप्टर क्लिअर करून टाकणार आहे. तर कुठलीच अडचण ठेवणार नाही, शक्यतो कुठलीच ठेवणार नाही. प्रत्येक स्टेप बाय स्टेप चालू आहे. बघा आपला हा भाग 2. तर बघा नियम क्रमांक 1 बघा काय म्हणतोय आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये. काय काय जेवढं दिलंय, भागाकार, टक्केवारी, शेकडेवारी, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. गणित म्हणलं की ह्या मूळ क्रिया असतातच. गणित म्हणलं की ह्या मूळ क्रिया असतातच. तर एवढं आपल्याला क्लिअर, फक्त एकच ट्रिक्स जे मी सांगितलेले पहिल्या भागमध्ये आणि ह्या दुसऱ्या भागमध्ये सांगत आहे. तर एवढे आपल्याला एकाच ट्रिक्सनं 0 सेकंदात उत्तर काढता येतं आपल्याला. बघा आता नंबर 2च दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी. समजा आपल्याला दिले 30.04 गुणिले 40.5 किंवा असं दिलंय. तर आपल्याला पॉइंटचं काही घेण देण नसतं. हे पॉइंट दिलेला असतो, ह्या पॉइंटचं काही घेण देण नाही. टक्केवारी पण जिथं आपल्याला ऑफ असतं किंवा च्या असतं. समजा 40 ऑफ 450%. तर ह्या टक्केवारीमध्ये आपल्याला काहीच फरक पडणार नाही. तर तुम्ही कुठलं टेन्शन घेऊ नका. ह्या दोन ह्याच्यामध्ये ह्याच्यात दशांश आणि टक्केवारीमध्ये कुठलीच अडचण येणार नाही. किती आपल्याला ह्या कडीचं त्या कडीला जरी पॉइंट मध्ये किती पॉइंट मध्ये दिलं तरी आपण इजी सोडूत. इजी, फक्त तुम्ही लक्षपूर्वक हे नियम लक्षात ठेवा. तर आता खाली बघा, जर आपलं उत्तर काय दिलंय बघा, जर आपलं उत्तर जर वजामध्ये उत्तर आले तर 9 मधून वजा करायचे. कुठल्याही गणिताचं उत्तर जर -2 किंवा -4, -5, -10, -11 काही येऊ तर आपल्याला 9 मधून वजा करायचे. किती? 9 मधून कुठलीही संख्या वजा करायची. तर आपण एक प्रत्येकाचे उदाहरण घेऊ. बघा चौथ्या आहे. आता आपण 3 पाहिलं. आता 4 नंबरचं काय, 9 बरोबर 0, 0 बरोबर 9. एवढं लक्षात ठेवा. तर 9 बरोबर 0, 0 बरोबर 9 येतं. कुठल्याही ह्याचं संख्या जर 9 आली तर आपण घ्यायची नाही, गृहीत धरायची नाही, डायरेक्ट कट करायचं असतं. तर आपण हे बघूत, 3 नंबरचा नियम बघूत कसा लागू पडतो आपल्याला. तर उदाहरण देतो बघा तुम्हाला. 38 - 13. तर बघा आता हे 3 नंबरचं आपल्याला बघायचंय. बघा तर बघा हे, तर आपण इथं सोडू 38 - 13. तर उत्तर किती येणार आहे बघा. 8 मधून 3 गेलं तर किती आलं इथं, 5 आलं. 3 मधून 1 गेलं तर किती येणार, 2 येणार. बघा आता आपला नियम काय सांगतो. तर ह्या दोघांची बेरीज करायची. ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर किती येणार, 3 आणि 8 किती होतात, 11 होतात. 3 आणि 8 किती, 11 होतात. ह्या दोघांची बेरीज करायची. परत किती आले, 2 मिळाले. वजा आहे इथे 1 आणि 3 किती होतात, 4 होतात. 1 आणि 3 किती होतात, 4 होतात. बघा आता नियम आपला, ह्याची जर वजाबाकी केली तर काय येणार उत्तर आपल्याला, -2 मध्ये येणार. बघा छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायच्या. -2 आलं. तर बघा लक्षात ठेवा, तर आपलं उत्तर काय आलंय, -2. आता इथं नियम काय सांगितला होता, कुठल्याही संख्येचा वजामध्ये उत्तर आले तर 9 मधून वजा करायचं. आता किती आलं बघा. आता ह्याच्यातून 9 हे प्लस असतं, कधी पुढचं वजा करायचे, -2 करायचे. तर किती आलं, बरोबर 7 आलं. किती, 7 आलं. तर आपल्या उत्तराचं पण 7 आलं पाहिजे ना. बघा 5 आणि 2 किती झाले, 7 आलं. कळालं का हे बघा पहिल्यापासून सांगतो फास्ट. तर 2 मधून
4 वजा केले तर -2 येतात. आणि जेव्हा -2 आले मायनस मध्ये आलं तेव्हा आपण 9 मधून वजा करायचे असतात, तर 7 आले. कळालं का एवढं? तर बघा लक्षात ठेवा, जिथं 9 आहे तिथं 0 घ्यायचं, 0 आहे तिथं 9 घ्यायचं. आणि इथं समजलंच असेल, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे बघा. आणि आता तुम्हाला दुसरा एक नियम सांगतो, ते बघा. आता कुठल्या संख्येचा सांगतो, आता भागाकारचा. आपण सगळं आतापर्यंत काय बघितलं? आतापर्यंत आपण ह्या 3 क्रिया बघितल्या. भाग पहिला ज्याने पाहिलं नसतं त्यानं पाहून घ्या. भाग पहिल्यामध्ये 3 आपण शिकलात, आता हे 2 राहिलेत, हे 2 आता शिकणार आहात. बघा आता नियम 1 सांगतो, भागाकाराचा एक नियम सांगतो. भागाकार आणि गुणाकाराचा नियम झाला की मग आपण पुढचे सगळे जेवढे आहेत तेवढे आपण उदाहरण पाहूत. आपण आता भागाकार नियम बघू. लक्षात ठेवा भागाकार नियम कसा असतो. तर मला सांगा, आपण 4/1 जर असे असेल तर आपण काय लिहिणार? सरळ सरळ असं लिहिणार, ह्याचं 4. समजा आपण पुढे बघितलं 18/1 लिहिणार असेल तर आपण सरळ उत्तर काय लिहितो? 18 लिहितो. समजा इथं 99/1 असेल तर सरळ सरळ आपण 99 लिहितो. थोडी आपण असं लिहितो 4 असे थोडंच लिहितो, आपण डायरेक्ट 4 उत्तर लिहितो. 1 म्हणजे काय असतो? काहीच नसतो. 1 म्हणजे काहीच नसतो, ह्याची व्हॅल्यू काही नाही ते सध्या. बघा आता पुढे सांगतो तुम्हाला काय लिहायचे. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 दिसतंय ना कोपऱ्यातलं? ह्या ठिकाणी कोणतीही संख्या असू, एक्स वाय झेड असू, काय पण असो, एबीसी डी एफ, कोणतीही संख्या असो, एक्स वाय झेड असो, एबीसी डी एफ असो, तर वरच्याची संख्येचा अंश जे असतो त्याचा काहीही संबंध नसतो. तिथं की 1 येऊ, 10 येऊ, 20 येऊ, 30 येऊ, 40 येऊ, काय घेणं देणं नाही. फक्त आपल्याला जे छेदामध्ये असतं का त्याच्याशीच आपल्याला संबंध आहे. भागाकारमध्ये जे छेदाशी, बघा लक्षात ठेवा भागाचा नियमच आहे बघा. हे जर जमलं तर तुम्हाला सगळंच जमलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत लक्षात ठेवा. आपला नियम काय सांगतो की आपल्याला भागाकारचा एक नियम आहे की एक अंक जमा आपल्याला करायचा आहे. एक अंक घ्यायचा आहे. तर बघा एक अंक कसा येतो. आता ह्याचा काही संबंधच नाही, ऑलरेडी 1 आहे. तर बघा आता 2चा नियम काय सांगतो. तर आता इथं आपल्याला 1 आणण्यासाठी काय करावं लागतं. आता बघा 1 आणण्यासाठी काय करायचं, ह्याला 5 न गुणायचं. किती आलं? 5 2 10. ह्या दोघांची बेरीज केली तर 1च येणार ना. आपल्याला काय मिळाला? 1 अंक मिळाला. तर बघा आता 3 आहे. 3ला कुठल्याही संख्येनं गुणाकार करा, हे करा. किती 3 4 5 1 2 3 कितीने गुणा तर आपल्याला 1 अंक मिळतच नाही. बघा 3 न गुणलं तर 3 3 9 येतं. तर 10 आपल्याला 10 100 1000 येणारच नाही. तर त्यामुळं ही संख्या आपण ह्या संख्येबद्दल नंतर सांगतो. तर बघा आता 4 आले. तर बघा आता ह्याची आपल्याला 1 अंक काढायची. इथं कसा 1 अंक आला तर आपल्या इथं बघा 7 न गुणायचं. 4 7 किती आले? 28. ह्या दोघांची बेरीज केली तर किती आले? 10 आली. ह्या दोघांची बेरीज केली तर 1 अंक मिळाला. बरोबर. जेव्हा 7 न गुणलं तेव्हा 1 अंक मिळाला. बघा आता 5चं लक्षात ठेवा. जेव्हा इथं आपण 2 ला 5 न गुणलं 10 आलं, मग आपण ह्याला परत 2 न गुणूत तर किती आलं? 5 2 10. ह्याचा अंक किती मिळाला? 1. आता 6ला कोणत्याही संख्येनं आपण गुणलं तर अंक 1 येतच नाही.
लक्षात ठेवा ही दुसरी एक संख्या निघाली आपली, 1 आणि 2 निघाले. आपण आता 7 बघू. 7ला आपण बघा इथं 28 आलं, तर परत आपण जेव्हा 4ला गुणिले 7 केलं, आता आपण 7 गुणिले 4 करू. किती आलं? 28. ह्याची बेरीज किती आली? 1 अंक मिळाला. तर बघा आता 8ला कुठली संख्या येईल बघा, तर 8ला 8 8 64. 8 गुणिले 8 किती आली? 64. 6 आणि 4 किती आले? 10. काय मिळालं? 1. बरोबर. तर बघा आता 9ला कोणतीच संख्या नाही की 9 9 81 किती केलं तर 9च येणार किंवा 10 येणार, 10 येऊ शकणार नाही. तर त्यासाठी काय करा, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक ह्या ज्या छेदस्थानी जर 1 आला तर डायरेक्ट उत्तर येऊ शकतं. जर छेदस्थानी 2 आले तर आपण त्याला 5 न गुणायचं. जर खाली 5 न गुणलं तर वरी 5 न गुणायचं. लक्षात ठेवा. जर खाली 2 आलं तर वरी 5, खाली 5 न गुणलं ना आपण तर वरी 5 न गुणायचं. तर कुठंच फरक पडणार नाही आपल्याला. तर 4 बघा, खाली 4 आलं तर 7 न गुणायचं आणि वरी पण 7 न गुणायचं. इथं खाली 5 आलं तर 2 न गुणायचं वरती. इथं काय आलं तर इथं खाली 2 आलं म्हणून 5 न गुणलं, तर इथं खाली 5 आलं तर 2 न गुणलं. तर बघा पुढं 7. इथं काय आलं तर आपलं 7 न गुणलं, इथं 4 न गुणलं होतं. 4 न गुणलं तेव्हा खाली 7 आलं तेव्हा 7 न गुणलं. आता खाली 7 आले तर वरी किती न गुणायचं? 4 न गुणायचं. आता बघा खाली 8 न गुणलं तर वरी पण 8 न गुणायचं. कळलं का? की ज्या संख्येला आपण कुठे अपूर्णांक असू, कुठलीही संख्या भागाकार असू, खाली जर पाया समान करायचा असला तर आपण काय करणार, खालच्या ज्या संख्येनं गुणलं तेच संख्या आपण अंशामध्ये गुणतो. छेदात ज्या संख्येनं गुणलं तेच आपण अंशामध्ये गुणलेला असतो. मग आता हे समजलंय का तुम्हाला? म्हणते बघा, परत एकदा सांगतो. ज्या ठिकाणी 2 आले तर तिथं 5, आपल्याला कुठलं एक अंक घ्यायचंय. तुम्ही कसंही करा, गुणाकार फक्त एक अंक आणायचा. जर इथं 2 गुणिले 5 केलं 10 आलं, 1 आलं. आता इथं आपल्याला एक अंक आणण्यासाठी काय करायचं? 4 7 28 केलं तर 1 अंक मिळाला. इथं 5 2 10 केलं तर 1 अंक मिळाला. इथं 7 4 28 केलं तर 1 अंक मिळाला. इथं 8 8 64, 6 अधिक 4 केलं तर 10 आला. कळालं का तुम्हाला? हे एक्स वाय झेड म्हणजे कोणती, इथं बी वाय टाका, कुठलीही संख्या काही घेणं नाही आपल्याला. वरच्या संख्येचं काहीच घेणं देणं नाही. ही जी संख्या असती ह्या संख्येचं काही घेणं नाही. इथं 99 येऊ शकतं, इथं 97 येऊ शकतं, इथं 14 येऊ शकतं. काहीच घेणं देणं नाही. ते बघायचंच नाही ह्या वरच्या संख्येला, फक्त आपल्याला खालच्या संख्येनं बघायचे. तर जेव्हा आपल्याला ही संख्या मिळेल, भागाकार केला, पुढे उदाहरणार्थ आपल्याला समजन, जेव्हा खाली छेदामध्ये जेव्हा ही संख्या मिळेल तेव्हा आपलं उत्तर, जेव्हा ही संख्या मिळेल तेव्हा उत्तर काढता येत नाही. लक्षात ठेवा. उत्तर काढता येत नाही. लक्षात ठेवा. 3 6 9 उत्तर काढता येत नाही. ह्या संख्या आल्या तर अपवाद प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. ह्या पण ह्याच्यात अपवाद ह्याच संख्या आहेत. तर तरी पण आपण ह्यातून थोडंफार, जास्त नाही थोडंफार आपण सोल्युशन काढलेलं आहे. तर लक्षात ठेवा, मी पुढे उदाहरणात सांगतो हे. तर लक्षात ठेवा, ह्या जर संख्या आल्या तर आल्या नाहीत, आपल्याला ही मेथड जमत नाही. तर आपण सरळ सरळ आपली जी पहिली पद्धत आहे, तुम्ही पहिली जी आपण पद्धत वापरतो ती पद्धत वापरायची. फक्त एवढ्याच संख्याचा फक्त आपल्याला आहे, आपल्याला लगेच कळतं. कधी पण उदाहरण सोडताना आपण फक्त छेदातली संख्या मोजायची. जर आपल्याला ह्या तिन्हीपैकी जर अंक मिळाला असेल तर आपण पहिल्या पद्धतीने सोडून द्यायचं. तर बघा आता आपण उदाहरण घेऊत, आपले नियम समजले असतील. बघा भाग 2 नंबरचा आहे. भाग नंबर 1 बघितला नसेल तर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल सगळं. ओके. तर बघा आपल्याला हे गणित सोडवायचे आता भागाकार पद्धतीचं. बघा आता आपल्याला, आपण पहिल्यांदा काय सांगितलं होतं तुम्हाला की अंशाचं काही घेणदेण नाही. हे वरची संख्या आहे ना, तिचं काहीच घेणदेण नाही, फक्त आपल्याला खाली बघायचे. तर आपला नियम काय सांगितला होता की संख्येमध्ये अंक फक्त 9 अंक शोधायचा. पहिला 9 अंक काढून टाकायचा. त्याचं काहीच काम नाही, काहीच काम नाही त्याला. 9 बिनकामी आहे, लक्षात ठेवा. तर बघा आता आपल्याला कुठं अंक काढायचंय. बघा इथं 9 आहे,
9 गेला आपला. 3 आणि 6 9 होतात, हा गेला. आता 3 आलं. 3 आलं, तुम्हाला समजलं का? तर 3 आपण काय सांगितलं होतं, इकडे लक्ष द्या. 3 6 आणि 9 ही संख्या आली तर आपली बेसिक पद्धतीनं सोडवायचं. तर आपल्याला हे सुटणार नाही. आता लक्षात ठेवा, 3 6 9 आले तर आपण डायरेक्ट काटाकाटी करायची, सोडून द्यायचं. हे नियम चालणार नाहीत, तुम्हाला सांगितलं होतं आणि खरंच चालणार नाहीत. एवढं लक्षात ठेवा. 3 6 9 आता 3 आला आपल्याला, हे नियम चालणार नाही. तर लक्षात ठेवा, ह्यात काही थोडंफार अपवाद असतात गोष्टी, त्या अपवाद तुम्हाला गोष्टी सांगतो बघा. तर आपल्याला 3 आले, बरोबर 3 आले. तर आपण लक्षात ठेवा, ह्या एवढ्या संख्या आहेत, ह्याला कुठलाच नियम आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, एवढं होऊ शकतं. जर वरची संख्या जर ह्या 3 किंवा 6 9 न जर ह्या 3 संख्येनं जर वरची संख्या कटत असेल, आपल्याला 3 काढून टाकायचा आहे, ह्या संख्येतला 3 काढून टाकायचा आहे. तर जर काढायचं असेल तर आपल्याला वरच्या संख्येला भागायचं. जर निघत असेल तर चांगलंच आहे, आपली ही म्हणजे ही मेथड आपल्याला लागू होती. जर नाही लागत तर आपल्या बेसिक पद्धतीने सोडवा. तर बघा आता आपण, बघा आता ह्या 3 न भाग देऊन बघू. 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 3 3 9 झाली. बघा बघा आता इथं आपण भाग दिला. 3 1 किती झालं, 3 1 3, 1 उरला तर 3 3 9. 11 मधून 9 गेल्यास किती उरतात, बघा किती उरले, बघा 9 झाले, 3 3 9 10 11, 2 उरला, 2 उरतात, किती झाले 26 झाले. 3 8 24, किती उरले 2 उरले. 3 संग 18, परत 2 उरले. 3 9 27, परत इथं 0 ला भाग जात नाही म्हणून, 1 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला, परत किती झाले 15. 3 5 15. लक्षात आलं का? बघा इथं 3 1 3 दिलतं, 3 1 3, 3 2 6, 3 3 9 दिसतंय ना आता. तर बघा आता आपल्याला भाग दिला, तर आपल्याला काय करायचंय, ह्या संख्येचा आता 3 अंक आला नाही पाहिजे आपल्या खाली. बघा आता ह्या दोघांची बेरीज केली, 3 आणि 2 5, 1 6 आणि 7, 7 अंक मिळाला आपल्याला. तर 3 पहिल्या वेळेस आपल्याला काय मिळालता, ह्या बेरीज केली तर 9 गेले, 3 6 9 गेले म्हणजे 3 उरला होता. आपल्याला किती आले अंक, आता 7 अंक मिळाला. तर बघा आता 7 अंक मिळाला आपल्याला. तर आपण काय सांगितलं होतं, जेव्हा 7 अंक मिळेल तेव्हा कितनं गुणायचं, 4 न गुणायचं सांगितलं होतं. 7 जर अंक मिळाला तर 7 चौक 28, मी इथे सांगितलं होतं 7 चौक 28. ह्या दोन्हीची बेरीज केली तर किती आली, 10 आली. कळालं का? म्हणजे आपल्याला कळालं लगेच, आपल्याला पाठ झाला. आपण तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करता तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होईल. फक्त काय करायचं, आपल्याला लगेच कळतं की 7 आला गाडी 4 न गुणायचं, खाली काही खालच्याच पुसून टाकायचं, ही खालची संख्येचं काही घेण देण नाही. आता इथे किती मिळाला मला सांगा, एवढ्याच आपल्याला अंक किती मिळाला, 7. ही संख्या कॅन्सल झाली. तर मग काय करायचं, हे 7 मिळालं ना, तर आपण वरी गुण 4 न गुणायचं, ह्या संख्येला 4 न गुणायचं. बघा आपल्याला आता हे उत्तर किती मिळतं, बघा हा 9 गेला, हा 3 आणि 6 9 गेला, 8 आणि 1 9 गेला. उरलं काय आपलं, उरलं काय 5 उरलं. तर मग काय करायचं, 5 चौक 20 किती आलं, 4 न गुणलं ना आपण, आपल्याला काय होतं, जेव्हा 7 गुणिले 7 आलं, छेदामध्ये 7 आलं तर वरी गुणायचं 4 न. तर काय मिळालं आपल्याला, 5 चौक 20, 2 अंक मिळाले. कळालं का? बघा आता ऑप्शन मध्ये 2 अंक कुठं मिळतो, तर बघा एक नंबरचं बघा, 3 आणि 1 4, हे म्हणजे 9 गेले, उरला 1, म्हणजे हे उत्तर आपलं नाही. बघा आता इथं 5 7 आणि 2 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 मिळाले. इथं पण आपलं उत्तर 1 मिळालं. इथं बघा 3 आणि 5 8, 8 आणि 1 9, 9 म्हणजे 0. बघा आता म्हणजे हे पण उत्तर नाही, हे पण नाही. आता हे इथं का बघू, शक्यतो हेच असं ना आपलं. बघा आता
3 आणि 5 किती झाले? 8 झाले. 8 आणि 2 10 झाले. 10 आणि 1 11 झाले. ह्या दोघांची बेरीज केली तर किती मिळाली? 2 मिळाली. मग आपलं उत्तर काय? आपल्याला काय पाहिजे होतं? इथं 20 आहे म्हणजे 2 आले. तर आपल्याला उत्तर काय पाहिजे? 2 पाहिजे. तर कुठल्या संख्येला 2 मिळालं? 1.235. तर आपण लक्षात ठेवा तुम्हाला ह्या पॉइंटचं मी तुम्हाला पहिलेच वेळेस सांगितलं की या पॉइंटचं काहीच घेणं देणं नाही. कितीही पॉइंट असू द्या, काहीच घेणं देणं नाही. लक्षात ठेवा, जिथं 7 आलं तिथं 4 न गुणायचं. जर आपल्याला ह्या संख्येचा प्रॉब्लेम आहे तर छेदामध्ये जर 3, 6, 9 आलं तर शक्यतो आपण त्याला काटायचा प्रयत्न करायचा. काटायचा, वरी भाग देऊन काट करायचा, तर आपल्याला दुसरी संख्या मिळवायची खाली. ह्या तिन्हीपैकी कुठलीही संख्या आली तर आपलं उत्तर येतं. जर ह्या भागून पण तीच संख्या समजा 3 न भागितलं तरी 3 आले किंवा 6 आले तर 9 आले, तर मग आपण डायरेक्ट बेसिक पद्धतीने सोडवायचं. तर आपल्याला हे गणित सुटणार नाही. तर आपण आपली पहिली जी पद्धत आहे बेसिकची तसा भागाकार करायचा आणि सोडवायचं. ओके, ह्याच्यात वेळ नाही घालाय, आपल्याला लगेच कळतं. प्रॅक्टिस जर तुम्ही केली ना, भरपूर गणिताची प्रॅक्टिस करायची, तेव्हा लगेच कळतं आपल्याला. आता हे मी तर लिहून दाखविले तुम्हाला की मला लगेच कळतं कुठल्या संख्येला कसा भाग देतो कसा नाही, तर लगेच कळतं. बघा आता तुम्हाला नेक्स्ट उदाहरण देतो त्याबाबत. तर बघा आता हे उदाहरण बघा, भागाकारच आहे. आता सध्या भागाकारच शिकवतो आपण. पुढं मग आपण ह्याची लेवल वाढत थोडे हाय लेवलचे अवघड प्रश्न घेऊत आपण. तर बघा आता तुम्हाला हे सोडून देतो. आपल्याला पहिल्यांदा भागाकार दिले, तुम्हाला म्हणलं नाही हे पहा असतो, हे अंशामध्ये असतो, हे अंशामध्ये असतो आणि हा हे ह्याच्या पलीकडला असतो ते छेदामध्ये असतो. 400 तुम्हाला समजण्यासाठी खाली घेतलं तर तुम्हाला जर प्रॅक्टिस केली तर डायरेक्ट उत्तर येतं. बघा आता इथं आपल्याला पहिलेच सांगितलं तुम्हाला की 9 अंक शोधायचा. कुठल्या संख्येत 9 अंक आहे ते 9 अंक शोधायचा. बघा आता इथं लगेच ठळक दिसतं 4 आणि 5 9. 9 म्हणजे काहीच नाही, संपला विषय. 9 म्हणजे 0 असतं. उरलं काय आपलं? हा 1 उरला इथं, बरोबर. आता बघा लगेच दिसतं इथं 45. 4 आणि 5 9 हा उरलाय. मग तुम्हाला काय सांगितलं? खाली 1 उरला. बघा आता वरी 0शी समान नाही, आपल्याला किती बेरीज करायची असते अंकाची. वरी काय उरलं? 3. ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ 3. आपण असं लिहित नाही, ह्याचा अर्थ असाच होतो, 3 होतो. छेदामध्ये 1 असेल तर संख्या काहीच घेणं नाही आपल्याला, तर डायरेक्ट 3 लिहायचं. बघा आता ऑप्शन मध्ये 3 कुठं आहे तर बघूत आपण. बघा 7 आणि 3 10. 7 आणि 3 10 आणि 1 11. 11 म्हणजे 2. बघा 11 ह्या दोन्हीची बेरीज केली तर 2 येते. बघा 7 आणि 3 10. 10 आणि 3 13. 13ची बेरीज केली तर उत्तर काय मिळतं? 4 मिळतं. म्हणजे हे पण नाही आपलं, हे पण नाही. बघा आता 3 आणि 2 5. 5 आणि 7 12 होतात. 12 म्हणजे किती येतात? 3 येतात. आपल्याला काय पाहिजे होतं उत्तर? 3 पाहिजे होतं. तर मग आपलं हे उत्तर होऊ शकतं. तर पुढचं आपण एक बघूत. बघा 7 आणि 2 5 आणि 2 7. 7 आणि 7 14. 14ची बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं? अंक 5 मिळतो. तर आपलं उत्तर काय मिळालं? इथं 3 मिळालं. इथं पण उत्तर काय मिळालं आपल्याला? 3. ऑप्शन क्रमांक 3. तर काय केलं आपण? 3 आणि 2 5. 5 आणि 7 12. 12ची जर बेरीज केली तर 3 उत्तर आलं आपलं उत्तर. किती सोपी मेथड आहे. तर तुम्ही असं भागाकार किती वेळा दिला असता, कळालं असतं तुम्हाला भागाकार. तुम्हाला जर ह्याची प्रॅक्टिस झाली, वारंवार तुम्ही प्रॅक्टिस करा. अजून सांगतो तुम्हाला की ह्याची वारंवार प्रॅक्टिस करा. इतकं इझी मेथड आहे ना, तुम्ही जगात कुठून बी शोधून आणा, ह्याच्यापेक्षा भारी मेथड या जगातच उपलब्ध नाही, होणार पण नाही. ह्याच्यापेक्षा मेथड अजून होऊ शकत नाही. मी भविष्यवाणी सांगतो की ह्याच्यापेक्षा मेथड भारी होऊ शकत नाही. तुम्ही हेच झाली तर मग माणसाचा फक्त ती कॅल्क्युलेशन सारखा दिमाग होईल, तेव्हा पृथ्वी बुडायच्या टायमाला होईल ती. सध्या होणार नाही. सध्या तुम्ही हेच बघा, आपल्याला काही घेणं देणं नाही की सध्या आपण
ही शॉर्ट ट्रिक्स वापरायची म्हणजे वापरायची. तुम्हाला वेळ जातो की असं भागाकार. आता ठीक आहे, हे तुम्हाला सोपं आहे, इकडे हे भागता येते डायरेक्ट आपल्याला. जर दिली एवढी भली मोठी ह्याकडचं त्याकडलं तर मग काय करणार, तुम्हाला हीच मेथड वापरावी लागते. तर नेक्स्ट उदाहरण घ्या. बघा आता हे पाहूत. आता तुम्हाला काय सांगितलं होतं, भागाकार जेव्हा येईल तेव्हा आधी पहिल्यांदा पहिले खालची संख्या बघायची. कोणती? खालची संख्या बघायची. बघा खाली बघितल्या तुम्हाला दिसतं 4 आणि 5 9 आले. संपला विषय. 9 बरोबर 0. तर इथे किती आले? 5. बरोबर. मग आपल्याला सांगितलं होतं जेव्हा खाली 5 येईल तेव्हा 2 न गुणायचं. तर आपण काय आलं बघा, खाली एक अंक आणण्यासाठी काय केलं, 5 2 10. 10 बरोबर 1च आलतं ना. मग खाली काही गरज नाही आपल्याला, फक्त वरच्या अंकाला गुणायचं. मग इथं 2 न गुणायचं ना, मग आपल्याला इथं खाली 5 मिळाले ना, याची संख्या 5 मिळाली, म्हणून आपण वरी 2 न गुणायचं. म्हणजे ह्याचा खेळ खल्लास झाला, ह्या संख्येचा खेळ खल्लास झाला. बघा आता वरी काय मिळतं आपल्याला, ठेव का 4 आणि 5 9 मिळाले. बघा इथं 3 आणि 2 5 झाले. 5 2 10. कळलं का? ह्या पॉइंटचा संबंध नाही. हे पॉइंट दिसतो तुम्हाला, पहिलेच सांगितलं की दशांश काहीच घेणं नाही दशांशचं. फक्त आपल्याला बेरीज करायची अंकाची. किती दशांश होतोय, दशांश येऊ किती बी येऊ, 1 येऊ या 1000 पर्यंत येऊ, ह्याकडीच त्याकडे अख्खी भिंत येऊ द्या, तर आपल्याला इजी सोडवा येतं. लक्षात ठेवा, आपल्याला पहिल्यांदा 9 अंक शोधायचा. 4 आणि 5 9 झालं. मग इथं 2 आणि 3 किती झालं, 2 आणि 3 बेरीज केली आपण, 5 मिळाली. मग किती झाली, 5 आणि 5 गुणिले 2 10 मिळाली. म्हणजे ह्याचा अंक किती मिळाला आपल्याला, ह्याचा अंक किती मिळाला, 1 मिळाला. लक्षात ठेवा, एवढ्या भागाकाराचा अंक किती मिळाला आपल्याला, 1 मिळाला. तर ऑप्शन इथे आहेत बघा, कुठल्या ऑप्शन मध्ये आपल्याला 1 मिळतं. तर बघा आता 3 आणि 5 8 झाले, 8 आणि 1 3 आणि 5 8, 8 आणि 1 9 झाले. हा ऑप्शन होऊ शकत नाही आपला. तर बघा 4 आणि 5 9 झाले, 2 मिळाले इथं. तर आपलं होऊ शकतं 2 क्रमांकाचं उत्तर होऊ शकतं. पुढे बघू, 2 आणि 5 7, 7 आणि 1 8, हे पण नाही आपलं ऑप्शन उत्तर. बघा इथं 7 आणि 5 किती झाले, 12, 12 आणि 13, 13ची जरी बेरीज केली तर 4 मिळतात. म्हणजे आपलं उत्तर हे पण नाही. समजलं का? आपलं उत्तर 2 नंबरचं उत्तर आहे. तर लक्षात ठेवा, किती उत्तर आलं आपलं, 1.445. या झिरोचा काही व्हॅल्यू नसती, तर 1.45 उत्तर आलं. एवढ्या भागाकाराचं उत्तर एवढं आलं. किती सोपी पद्धत आहे. तुम्ही पॉइंटला बघितलं असतं, इथं परत भागाकार दिला असता, परत भागाकार, म्हणजे बेसिक पद्धत सांगतो तुम्हाला. तर किती आपली शॉर्ट ट्रिक्स आहे, फक्त 1 अंक शोधायचा, ऑप्शन मध्ये 1 अंक शोधायचा. बघा आता पुढं तुम्ही म्हणता ना किती, आता हे तुम्हाला दिलेत अंक, तर लक्षात ठेवा, आपल्याला किती हार्ड येऊ द्या, पॉइंटचं येऊ द्या, किती येऊ द्या, आपल्याला तुम्हाला ही जर मेथड जर समजत नसेल तर मग बेसिक पद्धतीनं करा, बिंदास तुम्ही करा. तुमचा वेळ वाया घाला. तुम्हाला काय परीक्षेत असे उदाहरण दिले, 4-5 उदाहरण दिले, महापोर्टल वाट लावली, ती तशी उदाहरणं पडवा त्याचं इथून पुढे परीक्षेत, मग तुम्हाला ह्याची किंमत कळल. तर तुम्हाला सध्या सांगतो, जर तुम्हाला हे जर अशा पद्धतीने येईना, समजा बेसिक पद्धतीने येईना गेलं, तुम्ही तर काय करणार, 2च ऑप्शन असतात, एक त्याला सोडवायचं, नाही त्याला सोडून द्यायचं. कुठली तरी एक ऑप्शनची गोळी हाणायची, संपला विषय. येतच नाही ना, मग काय करायचं. मग तुम्हाला तीच सांगतो, ही सोपी पद्धत आहे. तुम्हाला एकदम सोपी मेथड आणली जगातली. तर बघा आता इथं काय दिलं, इथं शोधा. तुम्हाला पहिलेच सांगितलं की भागाकार असेल तर कशातली संख्या शोधायची, छेदातली. अंशातली काही घेणं देणं नाही, अंशात किती येऊ द्या, फक्त छेदातली संख्या शोधायची. बघा आता आता हे पॉइंटचं हे 0 हे काही घेणं देणं नाही. 0 असेल तर बेरजेमध्ये काहीच फरक पडत नाही. बघा आता ह्यात गुणाकार दिला तर गुणाकार करायचा, वजाबाकी दिली तर वजाबाकी, भागाकार दिला तर भागाकार करायचा. तर इथं काय गुणाकार दिला, गुणाकारचं चिन्ह आहे बघा. तर किती झालं, 4 चौक 16, ह्याची बेरीज केली तर 7 मिळते आपल्याला, बरोबर. परत इथं गुणाकार आहे, 7 चौक 28, कळलं का.
ह्या 7 न ह्याला गुणलं किती मिळाली? 28 मिळाली. 28 बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात? 10 मिळतात. 10 मिळतात म्हणजे 1 मिळाला. किती मिळाला? 1. मग 1 गुणिले 16 बरोबर किती मिळालं? 1 गुणिले 16 तर 16च होतात. मग 16 म्हणजे किती? ह्या दोघांची बेरीज केली 7 आली. कळालं का? परत एकदा सांगतो. 4 चौक 16 झाली. 16ची बेरीज केली तर 7 मिळाली. परत ह्या 7 न 7 चौक 28 28 मिळाली. त्या दोघांची बेरीज किती झाली? 2 आणि 8 ची बेरीज किती? 10 झाली. 10 म्हणजे 1. तर मग 1 गुणिले 16 केलं किती येतात? 16च उत्तर येतं. मग 16ची बेरीज केली 1 6 तर 7 मिळालं. कळालं का? समजलं का? जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी, तुम्हाला जर ही समजत नसेल हे कसं करायला मास्तर, हे बेरीज कशी काय, कशामुळं, कोणतं कारण, काय कारण, तर तुम्ही प्लीज कृपया करून भाग 1 पहा, तर तुम्हाला हे भाग 2 समजेल. जे कोणी भाग 2 पाहत असेल तर त्यांना कृपया करून भाग 1 पहा, तर तुम्हाला ही मेथड समजेल. पहिलेच सांगतो. परत म्हणताना हे मास्तर काहीही बोंबलालय. मास्तरच सांगायचं काम आहे, सांगतोय. तुम्ही भाग 1 बघून घ्या. तर आपण सोडूत. बघा किती मिळालं आपल्याला? 7 मिळालं. किती? 7 मिळालं. तर आपण बघा आता ह्याची गुणाकार करायचा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8. आता बघा इथं 32 आहे. तुम्हाला सांगितलंच, पहिल्या भागामध्ये सांगितलंय 2 डिजिट ठेवायचेच नाही. तुम्हाला हे झालं सांगतो उदाहरण, ते कसं असतं जर नवीन असेल त्या विद्यार्थ्यासाठी. तर जिथं 2 अंक आहेत तिथं एकच अंक घ्यायचा. तर ह्या दोघांची बेरीज केली आपण तर किती मिळाली? 5. इथे किती झाले? 8 पंचे किती? 40 झाले. इथे लिहितो बघा. आपल्याला उत्तर काय? 8 पंचे 40. 40 म्हणजे काय लिहिणार आपण? खाली 7 आलं ना, सॉरी, खाली 7 आलं होतं आपलं. तर बघा 40 म्हणजे किती? 4 भागिले 7. तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं जिथं 7 आलं तिथं 4 न गुणायचं. परत एकदा सांगतो बघा. आपल्याला एक अंक आणण्यासाठी काय केलं आपण? 7 चौक 28. 28 म्हणजे 10. या दोघांची बेरीज केली तर किती अंक मिळाला? 1. मग आपल्याला काहीच घेणं देणं नाही ह्या संख्येचं. तर आपल्याला किती? वरी 4 मिळाला. परत आपण 4 न गुणायचं. किती? 4 न गुणायचं. आपल्याला उत्तर किती मिळालं? 16 मिळालं. ह्या दोघांची बेरीज किती आली? 7 आली. 7 आली ना. आपली किती? एवढ्याचा एक डिजिट अंक किती मिळाला? 7 मिळाला. लक्षात ठेवा, एवढ्याचा डिजिट अंक किती मिळाला? 7 मिळाला. तर बघा ऑप्शन मध्ये कुठं आहे? ऑप्शन मध्ये 7 कुठं आहे बघा. 4 म्हणजे किती? 40 ची बेरीज केली तर 1 4च मिळणार आहे. तर आपलं ऑप्शन कदापि नाही होणार. 5 हे पण ऑप्शन नाही आपलं. 2 हे पण ऑप्शन नाही. बघा आपल्याला किती अंक मिळालता? 7. ह्या 25 ची बेरीज केली 2 अधिक 5 किती मिळाले? 7 मिळाले. दिसतंय ना? 7 मिळाले. तर मग उत्तर काय आपलं? 7 जन्म उत्तर हेच राहणार. 7 समुद्र पार करून आला तर तुमचं उत्तर हेच राहणार. हे कुठलाच अंक मिळणार नाही तुम्हाला, हेच उत्तर मिळणार. तर बघा किती सोपी ट्रिक्स आहे. फक्त तुम्ही मला सांगण्यात वेळ चाललाय. तर किती सोपी ट्रिक्स आहे बघा. आता पुढचे उदाहरण पाहूत आपण. एकमेकापाठी भरपूर अशी हार्ड क्वेश्चन घेऊन जाऊ. परीक्षेत जे जे आले ते प्रश्न आता मी देतो तुम्हाला. तर तुम्ही हे घेऊत आपण. बघा मित्रांनो, हे गणित सोडवायला आपल्याला वेळ तर गेलाच असता आपला. भरपूर गणित आहे. मला एक सांगा, ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. 3 अधिक 3 ह्या वरच्याची बेरीज होते असती आणि ह्या दोघांचा गुणाकार होत असतो. काय करायचं असतं असलं गणित सोडवताना? 3 5 15, 15 आणि 3 18 होतात असतात. कळालं का? ह्या एवढ्याची कशी मांडणी केली ते लक्षात ठेवा. काय केलं? 3 गुणिले 5 केलं. 3 5
3 5 15, 15 आणि 3 किती झाले 18 झाले. कळालं का? तर बघा आता सोडतो आपण. मित्रांनो, एवढं गणित सोडवायला तुम्हाला बेसिक पद्धतीनं खूप वेळ जातो, तर आपण शॉर्ट ट्रिक्स मध्ये एकदम 10 सेकंदाच्या आत सोडण्याचा प्रयत्न करू. तर मला सांगायला तुम्हाला 30 सेकंद, अर्धा 1 मिनिट जाईल, पण तुम्ही जर स्वतः जर अशी प्रॅक्टिस केली तुम्हाला 10 सेकंदाच्या आत उत्तर येणार आहे. तर बघा आपण थोडं फास्ट घेतो तुम्हाला. बघा किती झाले 3 5 15, 15 3 18 झाले. किती झाले 18. ह्या दोघांची बेरीज केली तर किती अंक मिळाला आपल्याला? 9 अंक मिळाला. म्हणजे 9 म्हणजे काय? 9 बरोबर 0. कळलं का? 9 बरोबर 0. मला सांगा 9 बरोबर 0 मिळाला. मग 0 ह्या एवढ्या संख्येचा किती मिळाला अंक आपल्याला? 0. मग इथं गुणाकार चिन्ह आहे. 0 गुणिले एवढी संख्या तर काय मिळाली आपल्याला? 0च मिळणार. म्हणजे एवढ्या संख्येचा अंक किती मिळाला आपल्याला? 0 मिळाला. कळालं का? गुणिले आहे म्हणून 0. कुठल्याही संख्येला तुम्ही 0 ने गुणा. तर बघा पुढे बघूत आपण. परत संख्या हीच आहे इथं. 3 5 15, 15 आणि 3 किती झालं 18. कळालं का? 18 ह्या दोघांची बेरीज केली तर 9 आली. 9 बरोबर 0. मला सांगा 9 आले. मग ह्याला गुणलं काय तुम्ही? ह्या संख्येने ह्याला गुणलं काय? ह्या संख्येने ह्याला गुणलं काय? म्हणजे एवढी संख्या 0च मिळणार. ह्या प्लस पर्यंत एवढी संख्या काय मिळाली? इथं प्लस आहे. ह्याची 0 मिळाली, ह्याची 0 मिळाली. बघा आता इथं तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, छेदात जर 5 असेल तर तिथं काय करायचं? 2 न गुणायचं. मग गुणा मग 2 न. 2 इथं पण छेदात 5 आहे, परत ह्याला 2 न गुणा. किती आले? बेदोनी 4 आले. ह्याचं किती आला इथं गुणाकार? बेदोनी 4 आले. आपण जेव्हा खालची संख्या वरी घेतली ना ह्याचा काही संबंध नसतो. तुम्ही खालची संख्या पुसून टाकायची, फक्त वरी गुणायचं 2 न. खालचा संपला विषय. कारण की खाली 5 होतं आपल्याला. 5 दोन्ही 10 झाले. म्हणजे ह्याचा अंक 1 मिळाला. एक संख्या म्हणजे समजा 99 घेतली, 99 भागिले 1 केलं तर आपल्याला काय येणार? हीच संख्या लिहिणार ना. थोडी आपण अशी लिहिणार, हीच संख्या लिहिणार. तसंच इथं करायचंय. आपण 5 आलं ना डायरेक्ट आपल्याला पाठच झालं पाहिजे. डायरेक्ट आपल्याला वरी गुणायचं. डायरेक्ट वरी गुणायचं. किती? 5 येऊ, किती 3 नाही 3 6 9 सोडून द्यायचे. 5 येऊ, 7 येऊ, 4 येऊ, 2 येऊ, डायरेक्ट वरी गुणायचं असतं. तर आपल्याला किती आलं? आपण 2 न गुणलं, इथं 2 न गुणलं, बेदोनी 4 आलं, इथं 2 4 आलं. तर या दोघांचा गुणाकार केला 4 चोक 16. आपल्याला अंक किती मिळाला? 16. काय काय विद्यार्थी बघा लक्षात ठेवा, लक्षात ठेवा हे पॉइंट. आपल्याला उत्तर किती मिळालं? 16 मिळालं. ऑप्शन मध्ये 16 दिसतंय. कळलं का? लगेच गोल करू नका. ऑप्शन धोकेबाज असतं. बघा ह्या संख्येची बेरीज केली, किती मिळाली? 7 मिळाली. कळलं का? ह्याच संख्येची बेरीज किती मिळाली? 7 मिळाली. बघा ऑप्शन मध्ये कुठली आहे ती? 1 आणि 4 किती मिळाले? 5. म्हणजे हे ऑप्शन आपलं नाही. 1 अधिक 5 केलं तर किती मिळाले? 6. हे ऑप्शन आपलं नाही. 1 अधिक 6 केलं हे ऑप्शन आपलं 7 आहे. तर हे आपलं ऑप्शन होऊ शकतं. तर 1 अधिक 7 केलं बरोबर 8. हे ऑप्शन नाही. आपलं क्रमांक 3 नंबरचं आहे उत्तर. तर लक्षात ठेवा, इथं मी काय सांगितलं तर 16 आलं आपलं उत्तर की लगेच 16 करू नका. बघा आता मास्तर म्हणतात काय 16 ला बरोबर उत्तर आलं की मग काय गरज आहे. तर मी पुढे सांगतो, पुढे सांगतो. असे फसवी गणित असतात. तुम्ही 2 डिजिट 3 येऊ, 4 येऊ, 6 येऊ, 10, 100 येऊ, 1000 येऊ, डिजिट जेवढे येते तेवढ्याची बेरीज करायची. उत्तरातल्या ऑप्शनची पण जे डिजिट असतो ना ते 1 काढायचा. जेव्हा बघा इथला आणि इथला अंक 1 मिळाला तेव्हा हे उत्तर डन करून टाकायचं. गोल मारून फिनिश. चला तर मग आता नेक्स्ट बुक समजलं असेल. नवीन मित्रांना एकदा सांगतो की हे मास्तर काय घ्यायला डिजिट काय असतं. बघा आता 4 5 6 7. तर आपण ह्याची एवढ्या संख्येचा 1 अंक घ्यायचा असतो, डिजिट 1 घ्यायचा असतो. आपण काय डिजिट करणार? 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7. तर मित्रांनो अशी बेरीज करायची नाही. तुम्हाला पहिलेच सांगितलं ती डायरेक्ट
9 जिथं मिळतात तिथं काढून टाकायचं बघा. 4 आणि 5 9 झाले, कटला किती झालं. आता ह्या दोघांची एवढ्याचा डिजिट किती निघतंय बघा. आता तुम्हाला एक म्हणजे असं प्रोफेशनल पण सांगतो ना असं पण सांगतो बघा. किती झाले 13 झाली आहे बेरीज. म्हणजे ह्याचा अंक किती मिळाला 4 मिळाला. बघा आता ह्याची बेरीज तुम्हाला वाटते ना किती मिळती 4 मिळती का बघा. आता संपूर्ण करू. 4 आणि 6 10 झाले, 5 आणि 7 12 झाले, 10 आणि 12 किती झाले. ह्या 10 आणि 12 ची बेरीज केली 22 झाले. मग 22 ची बेरीज केली तर 4 मिळतात. म्हणून 9 अंक घ्यायचा नाही. तुम्ही किती 9चा अंक पाडा म्हणला काही म्हणला तरी तुम्हाला 30 संख्या मिळत असते. कळालं का. त्यासाठी 9 अंक मोजायचा नाही. सगळ्याचा डिजिट एक काढायचा. इथला 2 अंक होता त्याचा एक डिजिट घेतला. ऑप्शन मधले सगळ्याचे 2 अंक होते तर आपण एक डिजिट काढून उत्तर काढलं. कळालं का. चला तर आपण आता राहिलेले हाय लेवलचे थोडे गणित वाढवले ते घेऊत आता. बघा आता काय दिले 960च्या 67.5% प्लस 640 चे x% बरोबर 728. तर x बरोबर किती. तर बघा आता सोडवायचं कसं. तर आपली पद्धत जी आहे तीच बघा. काय केलंय आपण आता चहाच्या ठिकाणी काय असतं आपल्या गुणाकार असतं लक्षात ठेवा. काही एक चहा आहे, चहा ठिकाणी असेल तर तिथं गुणाकारच असतो. बघा आता आपल्याला काय करायचंय इथं गुणाकार असतो म्हणजे काय करायचंय फक्त हे 9 गेले. इथं राहिले किती 6 राहिले. इथं बघा 7 आणि 5 12 राहिले. 7 आणि 5 12, 12 आणि 6 किती झाले 18 झाले. 18 म्हणजे किती झाले या दोघांची बेरीज केली 9 मिळाली. मग मला सांगा जर 9 मिळाले तर आपल्याला काय येते उत्तर काय येत असतं 0. मग मला सांगा कुठल्याही कोणत्याही संख्येला जर 0 गुणिले एक संख्या असेल तर आपल्याला उत्तर काय येणार 0च येणार. तर मला सांगा इथं आपल्याला काय आलं इथं 9 आलं. मग मला सांगा ह्या दोघांचा गुणाकार होणार 6 आणि 9चा इथं गुणाकार होत असतो म्हणजे 0 आले. म्हणजे एवढी संख्या आपली गेली. त्या अधिक पर्यंत आपली संख्या 0 आली म्हणजे ह्याचा काही संबंधच नाही. आता राहिलं काय बघा 640 राहिलं. ह्याचा बेरीज केली किती आली आपल्याला 1 आली बरोबर. 6 आणि 4 10 झालं म्हणजे 1 आली. मग काय आलं आपल्याला x गुणिले x आलं. 1 गुणिले x आलं बरोबर 728 आलं. सॉरी आपल्याला बेरीज करायची राहिली. बघा 7 आणि 2 किती झाले 9 झालं म्हणजे हे गेली कॅन्सल झाली. इथं काय येणार 1 गुणिले x बरोबर 8. 1 गुणिले x बरोबर 8 बरोबर किती आली मला सांगा. आता 8 संख्या आली. मग हे इकडे जाऊन काय येणार हे जर इकडे आलं त्याच्यातच येणार असं येणार x बरोबर. कळलं का. मग आपलं काय फक्त डिजिट किती आलं 8 आलं. मग कुठल्या संख्येत 8 मिळतं का आपल्याला किती झाले बघा 3 आणि 5 किती झाले 3 आणि 5 8 आणि 1 9 म्हणजे हे पण नाही आपलं ऑप्शन. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 म्हणजे हे होऊ शकतं आपलं 2 नंबरचं. बघायचं 3 नंबरचं 5 आणि 4 9 हा गेला. 1 आणि 6 7 होतात म्हणजे हा पण नाही हा पण नाही. आपलं उत्तर हे. किती सोपी मेथड बघा. आता नंबर 2 बघू. बघा इथं काय दिलंय इथं 5 दिलंय. इथं 7 आणि 1 8 दिलंय. प्लस काय दिलंय बघा हे 2 गेले म्हणजे इथं 4 आले. इथं वजा बघा. आता इथं काय दिलंय 4 आणि 5 गेले 1 आला. इथं गुणिले चे आहे म्हणून 5 आणि 7 किती झालं 5 आणि 2 7 झालं. मग आता एवढंच करायचं आपल्याला. मला सांगा 8 पंच इथं राहिलं किती 5 आलं. 8 पंच 40 झालं. किती आलं 40 चे 4 लिहिले. परत हे 4 ह्याचे 4 आणि ह्याचे 4 किती झाले 8 वजा ह्याचं 1 आलं. 1 गुणिले 7 केलं काय होणार 7. म्हणजे इथे लिहितो बघा 8 वजा 7 8 वजा 7 बरोबर x वर्ग.
तर मला सांगा 8 वजा 7 किती आला? x बरोबर 1 वर्ग आला. कळालं का? तर मला सांगा आता अशी जेव्हा वर्गाची संख्या असते तेव्हा ऑप्शन मध्ये असतं, जे ऑप्शन असतात त्या ऑप्शन मध्ये आपण वर्ग का जे ऑप्शन दिलेत, आता हे ऑप्शन दिलेत त्याची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग करायचा. जेव्हा वर्ग करून आपल्याला 1 अंक मिळाला तेव्हा ते उत्तर आपलं असतं. तर डायरेक्ट आपल्याला 1 अंक दिसला म्हणून करायचं नाही, आपल्याला 1 अंक आणायचा आहे. बघा आपण कसं आणतो बघू. बघा 5 चा वर्ग केला, त्या 5 चा वर्ग केला 25 झाले, तो आपल्याला मिळाले काय 7, तर उत्तर नाही अजिबात. 6 चा वर्ग केला 36 म्हणजे 9 झाले, हे अजिबात नाही. 8 चा वर्ग केला 8 8 64, ह्या दोघांची बेरीज केली 10 म्हणजे आपल्याला 1 अंक मिळाला, आपलं उत्तर 3 नंबरचं. बघा इथं 3 केलं, 3 चा वर्ग केला तर 9 मिळाला म्हणजे हे पण उत्तर नाही. किती सोपी मेथड आहे. आता नेक्स्ट बघू तो ऑप्शन कोणतं. नेक्स्ट प्रश्न बघा. आता इथं आपल्याला वर्ग दिलेले आहेत. कळालं का? आपल्याला वर्ग दिलेले आहेत. आता वर्ग दिले म्हणजे आपल्याला वर्ग करायचे. जेव्हा वर्ग करायचे तेव्हा काय करायचं? आता हे 9 म्हणजे 0 झालं. बघा इथं अधिक किती झाले 2 आणि 1 3, 3 चा वर्ग केल्यास 9 मिळतात म्हणजे इथं पण 0 आलं. बरोबर काय? x वर्ग अधिक बघा 5 आणि 7 आणि 2 किती झाले 9 म्हणजे इथं राहिला किती 5 राहिला. मला सांगा 5 इकडे प्लस मध्ये आहे, जेव्हा इकडे 5 इकडे आलं तर काय येणार? कळालं का? 5 इकडे आलं तर वजा होणार. इकडे प्लस आहे तर इकडे वजा होणार. 1 मिनिट थांबा. तर बघा आता आपल्याला वर्ग तुम्हाला सांगितलं इथं वर्ग काढायचा, तेव्हा ऑप्शन मधला बेरीज करायची डिजिट अंकाची आणि त्याचा वर्ग करायचा. वर्ग करून आपल्याला जे अंक मिळाला ते अंक आपल्याला मिळतो. तर आता इथं तसंच आहे. आता ह्याची एक डिजिट आता मी सांगतो, सोडून देतो, नंतर तुम्हाला सांगतो. बघा इथं 4 आणि 5 किती झालं 9. तुम्हाला सांगितले ज्या ठिकाणी 9 आलं तिथे 9 घ्यायचंच नाही, म्हणजे हे 9 जिथं आलं आपलं कट झालं, हे कट पदच झालं. बघा आता इथं 2 आणि 1 3 झालं. मग 3 चा वर्ग करायचा आपल्याला. 3 या संख्येचा वर्ग करायचा. 3 या संख्येचा वर्ग केल्यानंतर 3 त्रिक 9 आलं म्हणजे ते उत्तर घ्यायचं नाही आपल्याला. म्हणजे हे उत्तर घ्यायचं नाही म्हणजे एवढं आपलं कट झालं. बघा आता राहिलं काय? x वर्ग 2 आणि 7 किती झालं 9 झालं गेलं म्हणजे काय राहिलं? बघा आता x वर्ग अधिक 5 राहिलं. मला सांगा हे 5 इकडे आल्यानंतर मायनस मध्ये होतं, -5 बरोबर x वर्ग. तर मला सांगा, तुम्हाला पहिलेच सांगितलं, तो मला पहिला नियम सांगितला होता की उत्तर जर आपलं जे डिजिट असतो ते मायनस मध्ये आल्यानंतर 9 अंक असतो त्याच्यातून वजा करायचा. बघा आपल्याला आता -5 मिळाले. -5 9 मधून -5 वजा करायचे, आपल्याला किती मिळालं 4. म्हणजे x बरोबर किती आलं आपली किंमत 4 मिळाली. बघा ऑप्शन मध्ये कुठले 4 मिळतं का? आता ऑप्शन मध्ये 4 डायरेक्ट मिळणार नाही, तुम्हाला 2 अंकाची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग करायचा. लक्षात ठेवा, ह्या 2 अंकाची बेरीज करायची नंतर वर्ग करायचा, ह्या 2 अंकाची बेरीज करायची वर्ग करायची, ह्या 2 अंकाची बेरीज करायची नंतर वर्ग करायचा. बघा आता 6 झाली, ह्या 2 अंकाची बेरीज 6 6 6 36 म्हणजे 9 आलं, 0 गेला. बघा किती झालं? बघा 9 गेले इथं, 4 चौक 16 म्हणजे ह्याची बेरीज केली 7 आली. 9 गेला ऑलरेडी, आपलं 9 गेलं, मग किती उरले? 4 चा वर्ग केला, 4 चौक 16 आला. त्याची बेरीज केली तर आपल्याला किती मिळाली 7. आपल्याला किती पाहिजे? 4 पाहिजे. तर बघा 4 आणि 5 9 आपला विषयच नाही. 4 आणि 7 किती होतात? बघा 11 होतात. 11 ची बेरीज केली तर मिळतात 2 मिळतात. 2 चा वर्ग केला तर आपल्याला उत्तर काय मिळतं? 4. म्हणजे आपलं 4 नंबरचं ऑप्शन एकदम सही आहे. कळालं का? इथं बेरीज केली, इथं 9 मिळालं म्हणजे आपलं संपलंच विषय. इथं 9 गेला ऑलरेडी, इथं 4 उरलं. जर 4 चा वर्ग केला तर 16 येतो, 16 ची बेरीज केली 7 येतं, हा पण गेला. इथं 4 5
9 होतात, हे आपण गेला. इथं 11 होतात, 4 अधिक 7 11 होतात. 11 म्हणजे 2, 2 चा वर्ग केला तर 4 मिळतात. आपल्याला x बरोबर 4 मिळतात. पुढचे नेक्स्ट उदाहरण बघा. बघा मित्रांनो, आता आहे 256 गुणिले 256 आणि 173 गुणिले 173. मला सांगा आता, ठीक आहे, ह्याला काही कुठलंच सूत्र लागणार नाही. कुठलं सूत्र? ह्याला तुम्हाला गुणाकारच करावा लागतो. ह्या दोघांचा गुणाकार करणार किंवा 173चा वर्ग तुम्हाला पाठ नाही. ह्या दोघांचा गुणाकार करणार, नंतर ह्या दोघांचा गुणाकार करणार, नंतर प्लस करणार. ह्यात तुमचे 2 मिनिट तर जातातच. बघा आपण शॉर्ट पद्धतीने किती पण लवकर काढतात. बघा इथे किती आले? 5 आणि 2 7. इथे 13 आले. बघा दिसतं का एवढीची? 2 5 7, 7 आणि 6 13 आले. बरोबर. गुणिले किती आले? इथं ह्याचे 13 आले म्हणजे ह्याचे पण 13 आले. प्लस इथे बघा 7 आणि 3 10, 7 आणि 3 10 आणि 1 11. बरोबर. गुणिले 11. मला सांगा आता, जर ह्या दोघांची बेरीज केली तर किती येणार? 1 आणि 3 ची बेरीज केली तर 4 येणार. ह्या दोघांची बेरीज केली तर 4 येणार. ह्या दोघांची बेरीज केली तर 2 येणार. ह्या दोघांची बेरीज केली तर परत 2 येणार. तर मला सांगा आता, बघा 4 चौक 16 झाले. किती झाले? इथे लिहितो एवढंच. 4 चौक 16. 16 म्हणजे किती झाले? 7 झाले. 16 म्हणजे 7 झाले. परत बेदोनी 4 अधिक किती झाले? 4 झाले. मग 7 आणि 4 किती झाले? 7 आणि 4 11 झाले. 11 झाले म्हणजे ह्याची बेरीज केली तर 2 मिळाले आपल्याला. 2 मिळाले. बघा आता ऑप्शन मध्ये कुठे 2 मिळतात का आपल्याला? बघा 9 गेले. बरोबर. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 गेले. हे 9 गेले. इथं राहिला 6. आपल्याला 2 पाहिजे. हे पण गेलं उत्तर. इथं 9 आहे. बघा इथं 4 आणि 5 9 गेले. 6 आणि 4 10. इथं 1 मिळाला म्हणजे हे पण नाही उत्तर. इथं बघा 9 गेले. 5 आणि 4 9 गेले. 6 आणि 5 किती आले आपले? 11 आले. ह्या दोघांची बेरीज केली 2 मिळाले म्हणजे आपलं उत्तर हेच आहे. 4 नंबर ह्यापैकी नाही, हे पण नाही. आपलं उत्तर ए आहे. चला हे सांगितलं इथं. त्याच्या इथं काय असतो? गुणाकार असतो. तर बघा आता ही बेरीज करायची आपल्याला. किती झाले? तेव्हा बेरीज जर आपल्याला अशी एक एक अंक येत नसेल तर बघा इथं सरळ सरळ दिसतं. हे अंक ह्याच्यात टाकला तर 3 7 होतात. 7 की 21 झाले. 21 आणि 5 26 झाले. म्हणजे 26 ची बेरीज किती झाली? 8 आली. बरोबर. मला सांगा इथं 5 आणि 4 आलं. आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, लगेच क्विक, की 5 आणि 4 9 आलं म्हणजे हे गेलं 0. फास्ट हे गेलं, संपलं हेचा विषय. कारण की 5 आणि 4 9 आले. 9 ला कुठल्याही संख्येला गुणाकार केला तर 0 येतं. म्हणजे ह्याचा संबंध भेटला. इथं प्लस आहे म्हणजे इथून आपलं एवढं गणित. बघा इथं 3 आणि 2 5 आणि 5 आणि 10 किती झाले? 1 आला. गुणिले 7 आणि 1 8 आलं. मायनस बघा इथं 9 गेलं. 9 ला 9 गेलं. बघा 6 आणि 4 10 झालं. 10 आणि 12 किती झालं? 6 आणि 4 10. 10 आणि 2 12 झालं. 12 म्हणजे 3 झालं. गुणिले इथं 9 गेलं. परत 3 आलं. काय आलं? की 9 गेलं 3 आलं. मला सांगा आता या दोघांची पण 1 गुणिले 8 झालं तर किती आलं? इथे लिहितो 1 गुणिले 1. ह्या बघा 1 गुणिले 8 बरोबर 8. तर वजा 3 गुणिले 9. 3 गुणिले 9. मला सांगा हे चिन्ह इकडे ह्या साईडला 9 ला आहे. मग आपण 9 बरोबर 0 आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं? एवढ्याच काय मिळालं? आपल्याला 1 अंक मिळाला. बघा ऑप्शन मध्ये कुठला अंक मिळतो? 1. बघा 7 आणि 2 5, 7 आणि 2 9 गेले. 3 आणि 5 किती झाले? 8 झाले. 9 10. 8 आणि 9 10 म्हणजे 1 अंक मिळाला. हा उत्तर नाही आपला. आपल्याला किती पाहिजे? 8 नंबर पाहिजे. बघा 7 आणि 2 9 गेले. 6 आणि 4 10 12 म्हणजे 3 मिळाले. इथं
7 आणि 2 9 गेले, 6 आणि 4 10, 10 आणि 2 किती 12 झाले, 12 किती झाली इथं, 12ची बेरीज केली तर 3 मिळाली. इथं बघा 7 आणि 2 9 गेले, 6 आणि 3 9 गेले, 6 आणि 2 8 आले, म्हणजे उत्तर आपलं हे आहे. बघा 2 आणि 7 9 आलं, 3 आणि 6 9 आलं, उरलं किती इथं 5. म्हणजे आपलं फायनली उत्तर कुठलं आहे, 3 नंबरचं उत्तर आहे फायनली. बघा नेक्स्ट घ्या. 4462 भागिले 97 अधिक 34 गुणिले 43 वजा 96 अधिक 69. बघा इजी आहे हे गणित, तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे. बघा याचं सोडून कमेंट मध्ये उत्तर सांगा, तर मी सांगतो तुम्ही तुमची कमेंट मी वाचेल, त्या कमेंटचं उत्तर पण देईल, जिथं तुम्ही कुठं चुकला ते पण सांगेल. तर मित्रांनो, तर भरपूर गणित आपण घेतले, तसे तर वेळ गेला. पण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये मी अख्खं गणिताच्या पुस्तक मध्ये जेवढे आपल्याला ही मेथड जेवढ्या गणिताला लागेल तेवढे कमीत कमी पुढच्या व्हिडिओ मी कमीत कमी 25-30 तरी प्रश्न घेऊन येतो. म्हणजे त्यात शेकडेवारी असो, म्हणजे सगळं समजून जा सगळ्या पद्धतीचे. प्रत्येक चॅप्टर मध्ये किती म्हणजे प्रत्येक चॅप्टर मध्ये 1-2 गणित घेतो. त्यानुसार आपण भाग 3 पाहू. त्या 3 भाग मध्ये नक्की पहा. तर मित्रांनो चला मग, तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. काय अडचण असेल तर कमेंट करा. तर मग मित्रांनो भेटू. राम राम.